राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी आजच्या महत्त्वपूर्ण बातम्या. सर्व बातम्या पाहायला मिळतील. शेतकऱ्यांसाठी PM किसान योजना, अतिवृष्टी नुकसान भरपाई अशी अनेक बातम्या पाहायला मिळतील. त्यामुळे चॅनलवर नवीन आले असाल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पूर्ण पहा. पीक विमा योजनेची मुदत वाढली. आता या तारखेपर्यंत करता येईल अर्ज. पीक विमा योजनेची अंतिम मुदत ही 31 जुलैपर्यंत होती. आता मुदत वाढवण्यात आली आहे. एकीकडे शेतकऱ्यांची सुधारित पीक विमा योजनेकडे पाठ फिरवली आहे. यामुळे खूपच कमी शेतकऱ्यांनी या योजनेत सहभाग नोंदविला आहे. अशा स्थितीत सरकारने पीक विमा योजनेत सहभागी तारीख वाढवून 14 ऑक्टोबर केली आहे. त्यामुळे उर्वरित शेतकऱ्यांचा सहभाग नोंदवण्यासाठी अहवाल करण्यात आले आहे. सरकारने 2022 पासून राबवलेली पीक विमा योजनेत बदल करत सुधारित पीक विमा राबवण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार उत्पादनावर आर्थिक आणि 80 ते 110 या मॉडेलचा अवलंब करण्याच्या सूचना केंद्र सरकारकडून दिल्या होत्या. या योजनेची अंतिम मुदत ही 31 जुलैपर्यंत होती. मात्र या योजनेतील जाचक अत्तेमुळे शेतकऱ्यांनी या योजनेकडे दुर्लक्ष केले. आज संपणार प्रतीक्षा, शेतकऱ्यांच्या खात्यात येणार 2-2 हजार. असे चेक करा 21व्या हप्त्याचे स्टेटस. PM किसान योजनेच्या 21व्या हप्त्याची प्रतीक्षा आज संपण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांना प्रत्येकी 2,000 रुपये मिळू शकतात. लाभार्थी अधिकृत वेबसाईटवर भेट देऊन त्यांचे स्टेटस तपासू शकतात. नोंदणी क्रमांक किंवा मोबाईल नंबर स्टेटस जाणून घेता येते. शेतकरी बऱ्याच काळापासून PM किसान योजनेच्या 21व्या हप्त्याची वाट पाहत होते. दिवाळीपासून छठपर्यंत त्यांची ही प्रतीक्षा सुरू होती आणि आता नोव्हेंबरपर्यंत पोहोचली आहे. आणि या प्रतीक्षेत शेतकऱ्यांच्या मनात एक प्रश्न आहे, ही प्रतीक्षा अखेर कधी संपणार? PM किसान योजनेच्या 21व्या हप्त्याची 2-2 हजार रुपये त्यांच्या खात्यात कधी जमा होतील? पण आता त्यांची प्रतीक्षा संपणार आहे. असा सन्मान निधी योजनेचा 21वा हप्ता 2,000 रुपये कधी मिळेल? आणि पंतप्रधान किसान योजनेच्या 21व्या हप्त्याची प्रतीक्षा आज 1 नोव्हेंबर रोजी संपेल असा प्रश्न अनेक शेतकऱ्यांना पडला आहे. पीक विमा योजनेत सहभागी होण्यासाठी उद्या शेवटचा दिवस. प्रधानमंत्री पीक विमा योजनेत शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे असे आवाहन कृषी विभागाने केले आहे. विमा हप्ता भरण्याची अंतिम मुदत 31 जुलै आहे. प्रधानमंत्री पीक विमा योजनेत शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे असे आवाहन कृषी विभागाने केले आहे. विमा हप्ता भरण्याची अंतिम मुदत 31 जुलै आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसानीपासून शेतकऱ्यांना आर्थिक संरक्षण देण्यासाठी दृष्टिकोनातून राज्य प्रधानमंत्री पीक विमा योजना राबवण्यात आली आहे. राज्यात विविध जिल्ह्यात विविध कंपनीमार्फत पीक विमा योजनेचा राबवण्यात येत आहे. खरीप हंगामातील बाजरी, भुईमूग, सोयाबीन, तूर, मका यंदा या अधिसूचित पिकांचा अधिसूचित क्षेत्रातील शेतकऱ्यांना भाग घेता येईल. अधिसूचित क्षेत्रात अधिसूचित पिके घेतलेली सर्व शेतकरी या योजनेतून भाग घेऊ शकतात. योजनेत भाग घेण्यासाठी शेतकऱ्यांना अग्रिष्ट नोंदणी क्रमांक आणि eKYC पाहणे बंधनकारक आहे. राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी. 11,000 कोटीचा निधी वितरित. शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळावी या उद्देशाने 28 ऑक्टोबर 2025 रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत या अनुदानाच्या वाटपासाठी 11,000 कोटीचा विशाल निधी वितरित करण्यास हिरवा कंदील मिळाला आहे. हा मंजूर झालेला निधी लवकरात लवकर 93 लाखहून अधिक पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये जमा होण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.